नमस्कार. आम्ही सगळे ऑस्पीचे टीम आहेत आणि आज आम्ही अभयारण्य या चित्रपटाचे शूटिंग करायला निघालोय. आणि मागं बघू शकता तुम्ही पेट्रोल पंप आहे, तर आता आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलंय आणि आता आम्ही निघालोय. माझ्याकडे माईक देण्यापेक्षा दुसऱ्यांकडे द्यायला पाहिजे. खूप छान वाटते. आपण सगळ्यांना ऑल द बेस्ट. सर हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. मराठी फिल्म अभयारण्यासाठी माझी खूप खूप शुभेच्छा. हॅपी जर्नी. सगळे आपण छान पिक्चर करून येऊया. आज अभयारण्याची ह्याच्यासाठी आम्ही अगदी प्रसन्न मूड मध्ये अगदी झाले. गाडीचं पेट्रोल वगैरे फुल्ल झालेलं आहे. आम्ही फुल्ल एनर्जी मध्ये आता चाललेलो आहोत आणि लवकरात लवकर आम्ही काम पूर्ण करून परत पण येऊ आम्ही चांगल्यापैकी, अगदी बेस्ट पैकी. आम्ही सांगलीमधून दाजीपूरला चाललोय शूटिंगसाठी आणि आमचं शूटिंग हे 7 जून पर्यंत संपेल. माझं नाव दीपराज अमोल कुलकर्णी आहे आणि ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्या येणाऱ्या फिल्मसाठी पण. आणि जे अगोदरच्या फिल्म झालेत ते पण एक बेस्ट फिल्म सांगलीमध्ये बनवलेल्या ऑथेंटिक सांगलीच्या फिल्म्स आहेत. हे पण येणाऱ्या पुढच्या फिल्म चांगल्या असणार आहेत. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. सांगलीकर, आपण अगोदर एक प्लास्टिक बाबा सिनेमा बनवला होता, जो सांगलीचा पहिला मराठी चित्रपट म्हणून त्या नावारूपाला आलेला आहे. पहिला चित्रपट सांगलीचा याकरता म्हणायचं कारण त्याचं डबिंग, पोस्ट प्रोडक्शन, म्हणजे DI, कलर करेक्शन, एडिटिंग वगैरे हे सगळं सांगलीतच झालेलं. त्या चित्रपटाकरता आपल्याला कुठेही पुण्यात, मुंबईत वगैरे जावं लागलं नाही. संपूर्ण कलाकार सांगलीचे होते आणि आपण शूटिंग पण संपूर्ण सांगलीमध्ये केलं होतं. तर हा आपला दुसरा चित्रपट आहे अभयारण्य. आज आपण 28 मे 2026ला आपण आज पहिले शूटिंग आपलं दाजीपूरमध्ये. तर आपण सकाळी 7:30-8 वाजता आपल्या सांगलीच्या पोलिसांचा जो पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा, तिथं पेट्रोल भरलेलं आहे आणि इथून आता दोन्ही गाड्यांमध्ये पेट्रोल फुल करून आपण निघालोय. बाकीचे काही लोक जे आहेत ते पुण्याहून येत आहेत, काही मुंबईहून येत आहेत, काही लोक पुढे निघालेत. तर हा चित्रपट सांगलीच्याच कलाकारांचा आहे. सांगलीमध्येच सगळं पुढचंही काम होणार आहे. हाही सांगलीचा आता दुसरा चित्रपट ठरणार आहे. परंतु या चित्रपटामध्ये काही टेक्निशियन्स आणि काही लोक आपण पुण्या मुंबईतून घेतलेले आहेत. तर नवीन चित्रपट सुरू करताना सांगलीकरांनी पुन्हा असाच रिस्पॉन्स द्यावा आणि आमच्या पुढच्या तिसऱ्या चित्रपटमध्ये तुम्हाला जर काही इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही ऑनसेट फिल्म एज्युकेशनमध्ये संपर्क साधून चित्रपटाचा एक भाग होऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. येस. गणपती बाप्पा.